घेतले पैसे त्यांच्या काय वडिलांनी पैसे, आता ते तिकडे गेले की क्लिअर काय त्या साळवी साहेबांनी कुठून पैसे कमवले. तो आमचे बाळासाहेब जर असते तर जाऊन उद्धव साहेब बिचारा साधा माणूस आहे, काय बोलत नाही, त्याचे लोक फायदा घेत आहेत. आम्ही तर आता ठरवलं आमच्या पदाधिका सूरज चव्हाणांना अटक झालं, आज राजन साळवी साहेब तिकडे रवींद्र वायकर, आता जे अधिकारी येतील ना आमच्या लोकांना त्रास द्यायला आम्ही त्यांना नांगरीच करून पाठवणार. त्यांच्या पॅन्ट. आजची सर्वात मोठी राजकीय बातमी म्हणजे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या एसीबी चौकशीची. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज एसीबीनं राजन साळवींच्या घराची तब्बल 6.5 तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाचाही समावेश आहे. आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही अशी भूमिका आमदार राजन साळवींनी घेतली आहे. राजन साळवी यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केलाय. सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही आपला उद्धव साहेब माणूस साधा आहे. आज बाळासाहेब असते ना यांना सगळ्यांना मारायला सांगितले असते, आपण साधे त्याचा फायदा साहेब लोक घेत आहेत. साहेब सॉरी मला माफ करा पण त्याचा फायदाही लोक घेत आहेत. तर ह्याच्या पुढे तुम्ही आपण जेव्हा बाहेर पडू ना तेव्हा ह्यांची गुंडगिरी आणि हुकुमशाही बंद होईल. पश्चिम बंगालमध्ये होतंय का? पश्चिम बंगालमध्ये होतंय का? आपल्या इथेच होत आहे. या अधिकारी आता येतील ना ह्यांना प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्यावरतील ना साहेब यांना सोडायची नाही अजिबात.